माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने. पाहुनी शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आत्ता आलो आहे पुणे येथे, तुळापूर येथे. आणि माझा येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला टायटल थंबनेलवरून तर कळलंच असेल, ते म्हणजे महाराजांचं, शंभू महाराजांचं बलिदान मास, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास या निमित्ताने महाराजांच्या या समाधीस्थळाचे दर्शन घ्यायला. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला या 4 प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळून जातील. तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1689. औरंगजेबाचा सरदार मुखर्रब खान यांनी गणोजी शिर्केंच्या साथीने दगा करून छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले. त्यानंतर 40 दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले. नंतर महाराजांना व कवी कलशांना तुळापुरात आणले. पुणे शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे आणि याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. मित्रांनो, संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत. त्यातील एक समाधी जिथे आपण सध्या आहोत या तुळापूर गावामध्ये आहे आणि दुसरी समाधी ही नदीच्या पलीकडे वडूबुद्रुक नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी शंभूराजांच्या देहाला अग्नी दिली होती. त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे. आता आपण तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीवर नतमस्तक होऊया. मुखर्रब खानाने शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले. बहादूर गड म्हणजेच आजचा धर्मवीर गड. आणि याच धर्मवीर गडावर महाराजांचे हाल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यात गरम सळ्या टाकून डोळे फोडले, कानात शिशे ओतले. एवढेच नाही तर अंगावरची कातडी सोलून काढली. 40 दिवस असेच महाराजांचे हाल केले, तरीही राजे शरण गेले नाहीत. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला संभाजी महाराजांचा हा पूर्णाकृती स्मारक पाहायला मिळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी देखील आहे. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे प्रिय मित्र, सहाय्यक होते. छत्रपती संभाजी महाराजांसोबत 40 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलशांचा याच ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला होता. मित्रांनो, हीच ती तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आपल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात 120हून अधिक लढाया, त्यात एकही पराभव नाही असा एकमेव योद्धा, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 13 भाषांचे ज्ञान, उभ्या आयुष्यात 4 वैचारिक ग्रंथ, त्यात बुधभूषण, 7 शतक, नक्षिका आणि नायिका भेद अशा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर आता आपण नतमस्तक होऊया. प्राचीन संगमेश्वर शिव मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे. धर्मवीर गडावर 29 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळापुरात आणले. अखेर 40 दिवसांनी संभाजी महाराजांनी येथे देह ठेवला. खरं तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून 90 किलोमीटर लांब आहे. मग महाराजांना इतक्या लांब का आणलं? राजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला नेण्याचे कारण म्हणजे तुळापूरला भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. आता संगमाची जागा म्हणजेच हिंदूंसाठी पवित्र जागा, म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली. मित्रांनो, या कमानेतून आत गेल्यानंतर आपल्याला या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. 40 दिवस अनियमित अत्याचार सहन केल्यानंतर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकले गेले. औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही. त्यावेळी तुळापुरात
औरंगजेबाचे जवळपास 2 लाख सैन्य हे तैनात होते. इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणीही करत नव्हते. त्याचवेळी नदीकाठावर धुणं धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पळटाईने नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले. जनाबाई सोबत गोविंद महार आणि वडू गावातील शिवले व देशमुखांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले व जेव्हा महाराजांच्या देहाला अग्नी द्यायची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हते. त्याचवेळी तिथे थांबलेले शिवले, देशमुख आणि गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातली आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली. ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात महाराजांची दुसरी समाधी आहे. मित्रांनो, तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डोळे भरून येतात आणि अंगावर काटा येतो. आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल आपल्याला इथे आल्यावर कळते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण थोडा वेळ काढून तुळापूरला नक्की या. या आपल्या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हा. जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे त्यावेळी एकदा तरी या छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. सारं दुःख हरवून जाईल.